नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशी धक्कादायक घटना पाहणार आहोत जे ऐकून तुमचा विश्वासच बसणार नाही। कायद्याचे रक्षण करणारे जर भक्षक बनले तर सामान्य माणूस कुठे जाईल। ही घटना आहे अकोला शहरातील, जी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अकोला शहरात एक महिलेला फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली होती। न्यायालयाच्या आदेशानुसार तिला सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले होते। पण इथेच घडली एक संतापजनक घटना। आरोप असा आहे की त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने ASI त्या महिलेकडे थेट शरीर सुखाची मागणी केली। हो, तुम्ही बरोबर ऐकत आहात। ज्यांनी महिलांचे संरक्षण करायचे त्यांच्याकडूनच असा प्रकार झाल्याचा आरोप करण्यात येतोय। ही बाब समोर येताच संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून सोशल मीडियावरही लोक जोरदार प्रतिक्रिया देत आहे। लोकांचा एकच प्रश्न आहे, जर पोलीस ठाण्यातच महिला सुरक्षित नसतील तर मग त्या कुठे सुरक्षित आहे। या घटनेनंतर अनेकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे। कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनी जर नियम मोडले तर त्यांना अधिक कठोर शिक्षा व्हावी असे मत व्यक्त होत आहे। काही लोक म्हणत आहे अशा अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करून चौकशी व्हावी। पीडित महिलेला न्याय मिळालाच पाहिजे। आता सर्वांचे लक्ष आहे प्रशासनाकडे। या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का? आरोपी अधिकाऱ्यावर कडक कारवाई होणार का? ही घटना आपल्याला एक मोठा प्रश्न विचारते। कायद्याचे रक्षण करणाऱ्यावरच जर प्रश्नचिन्ह उभे राहिले तर न्याय कोण देणार? तुमचं या प्रकरणावर काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या विजेता न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।